हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एन्झाईमच्या काही या ठिकाणी क्लासिफिकेशन दिलेले त्याच्या बाबतीत शिकणारे आणि एन्झाईमच्या जे काही क्रिया असतात तर त्याचा आपण मेकॅनिझम पाहणार आहे. या मेकॅनिझममध्ये आपल्याला दोन मॉडेल पाहायचे, एक लॉक अँड की मॉडेल आहे आणि दुसरा इंड्यूस्ड फिट मॉडेल, ज्याला फ्लेक्झिबल मॉडेल असं सुद्धा म्हणत असतात. हे दोन मॉडेल आणि एन्झाईमचं क्लासिफिकेशन या ठिकाणी आपल्याला आजच्या कन्सेप्टमध्ये पाहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, क्लासिफिकेशनमध्ये पहिलं जे या ठिकाणी तुम्हाला क्लासिफिकेशन दिलेलं आहे तर ते आहे ऑक्सिडो रिडक्टेज नावाचं एन्झाईमचं. ऑक्सिडो रिडक्टेज हे जे एन्झाईम आहे, दिस एन्झाईम कॅटलायझिंग ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन बाय द ट्रान्सफर ऑफ हायड्रोजन अँड ऑर ऑक्सिजन. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, ऑक्सिडो रिडक्टेज नावाचं जे एन्झाईम आहे तर हे या ठिकाणी काय कॅटलाइज करत असते, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन रिॲक्शन आहेत आपल्याला माहिती. ऑक्सिडेशन आणि रिडक्शनमध्ये या ठिकाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजन याचं काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. ओके, तर या ऑक्सिडो रिडक्टेज एन्झाईमचे तर ते या ठिकाणी ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन रिॲक्शनचं हायड्रोजन आणि ऑक्सिजन जे मॉलिक्युल्स तर त्यांना ट्रान्सफर करायचं काम केलं जात असतं. एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला ऑक्सिडो रिडक्टेज एन्झाईमचं दिले बघा, अल्कोहोल डिहायड्रोजनेज. कोणते एक्झाम्पल दिलेले तुम्हाला, अल्कोहोल डिहायड्रोजनेज. बघा, वेन अल्कोहोल मॉलिक्यूल इज रिॲक्ट विथ NAD. NAD म्हणजे निकोटामाइड ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड म्हणू आपण त्यांना. तर ज्यावेळेस अल्कोहोल हा NAD सोबत रिॲक्ट होत असतो इन द प्रेझेन्स ऑफ अल्कोहोल अँड एन्झाईम डिहायड्रोजनेज. अल्कोहोल आणि डिहायड्रोजनेज एन्झाईमच्या उपस्थितीमध्ये अल्कोहोल कोणासोबत रिॲक्ट होणार आहे, NAD सोबत. त्यावेळेस आपल्याला प्रोडक्ट मिळत असतो अल्डिहाइड आणि NADH2. याचाच अर्थ काय, या ठिकाणी हायड्रोजन मॉलिक्यूल बाहेर पडला आहे, ज्याला आपण म्हणणार आहे डिहायड्रोजनेशन. ओके, तर ही एक पहिलं या ठिकाणी ऑक्सिडो रिडक्टेजचं एक क्लासिफिकेशन दिलं आहे तुम्हाला. दुसरं दिलेलं आहे बघा, ट्रान्सफरेज. ट्रान्सफरेज एन्झाईमच्या बाबतीत जर म्हणलं, दिस एन्झाईम कॅटलाइज द ट्रान्सफर ऑफ सर्टन ग्रुप बिटवीन टू मॉलिक्युल्स. दोन मॉलिक्युल्समध्ये या ठिकाणी ट्रान्सफरेज एन्झाईमचे तर ते काय करणारे, कॅटालिसिस घडवून आणणारे, ब्रेकडाऊन घडवून आणणारे. एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे बघा, ग्लुकोकायनेज. ग्लुकोकायनेज हे एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला सांगितले, दोन जे स्पेसिफिक किंवा सर्टन ग्रुपचे मॉलिक्युल्स आहे तर त्यांच्यामध्ये ज्यावेळेस ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे तर त्यावेळेस एन्झाईम जे ट्रान्सफरेज तर ते या ठिकाणी कॅटालिसिस घडवून आणत असते. एक साधं एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला सांगितलं, ग्लुकोकायनेज. ग्लुकोकायनेज हे एन्झाईम या ठिकाणी तुम्हाला सांगितले बघा, वेन ग्लुकोज अँड ATP मॉलिक्यूल इन द प्रेझेन्स ऑफ ग्लुकोकायनेज एन्झाईम रिॲक्ट विथ इच अदर वी गॉट ग्लुको 6 फॉस्फेट प्लस ATP. बघा, या ठिकाणी काय सांगितलं आहे, ज्यावेळेस ग्लुकोज मॉलिक्यूलची ATP सोबत रिॲक्शन होते, ज्यावेळेस ग्लुकोज मॉलिक्यूलची ATP सोबत, ATP म्हणजे ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट, ज्यावेळेस ग्लुकोज मॉलिक्यूलची ATP सोबत रिॲक्शन होत असते, कोणाच्या उपस्थितीमध्ये, ग्लुकोकायनेज एन्झाईमच्या उपस्थितीमध्ये. ग्लुकोकायनेज एन्झाईम कोणत्या क्लासिफिकेशनमध्ये येत असते, ट्रान्सफरेज. ओके, तर काय सांगितलं मी तुम्हाला, ग्लुकोज प्लस ATP इन द प्रेझेन्स ऑफ ग्लुकोकायनेज एन्झाईम दे रिॲक्ट विथ इच अदर अँड वी गेट ग्लुकोज 6 फॉस्फेट प्लस ATP. आपल्याला प्रोडक्ट काय भेटतो या ठिकाणी, ग्लुकोज 6 फॉस्फेट आणि एक ADPचा मॉलिक्यूल या ठिकाणी भेटतोय. ADP म्हणजे ॲडेनोसाईन डायफॉस्फेट. त्यानंतर तिसरं क्लासिफिकेशन दिलेलं तुम्हाला, हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिसच्या बाबतीत जर म्हणलं, दिस एन्झाईम कॅटलाइज हायड्रोलायटिक एन्झाईम और हायड्रोलायटिक रिॲक्शन. हायड्रोलायसिस एन्झाईमचे तर त्या ठिकाणी हायड्रोलायटिक ज्या रिॲक्शन असतात तर त्यांना ब्रेक करण्याचं काम करत असते. दिस क्लास इंक्लूड अमायलेज, प्रोटीएज, लायपेज एक्सेट्रा. हायड्रोलायसिस हा जो क्लास आहे किंवा हा जो या ठिकाणी क्लासिफिकेशन आहे तर या क्लासिफिकेशनमध्ये अमायलेज, प्रोटीएज आणि लायपेज असे वेगवेगळे एन्झाईम्स येत असतात. एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे, सुक्रेज. सुक्रेजच्या बाबतीत काय सांगितलं आहे तुम्हाला या ठिकाणी बघा, वेन सुक्रोज मॉलिक्यूल इज रिॲक्ट विथ वॉटर मॉलिक्यूल इन द प्रेझेन्स ऑफ सुक्रेज एन्झाईम. ज्यावेळी सुक्रोज मॉलिक्यूल हा वॉटर मॉलिक्यूल आणि सुक्रेज एन्झाईमच्या उपस्थितीमध्ये रिॲक्ट होत असतो, त्यावेळेस दोन प्रोडक्ट भेटतात, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ओके, त्यानंतर या ठिकाणी तिसरं जे क्लासिफिकेशन आहे, चौथं जे क्लासिफिकेशन आहे तर ते आहे लायजेस. लायजेसच्या बाबतीत जर म्हणलं, दिस एन्झाईम इन्व्हॉल्व इन इलिमिनेशन रिॲक्शन रिझल्टिंग इन रिमूव्हल ऑफ ग्रुप ऑफ ॲटम फ्रॉम सबस्ट्रेट मॉलिक्यूल
टू लिव्ह द डबल बॉन्ड. या ठिकाणी लायजेस हे जे एन्झाईम आहे तर हे लायजेस एन्झाईम इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये या ठिकाणी पार्टिसिपेट होत असते आणि हे काय करत असते, विशिष्ट प्रकारचा जो सबस्ट्रेट आहे तर त्या सबस्ट्रेटमध्ये असलेले जे डबल बॉन्ड आहे तर त्या डबल बॉन्डला रिमूव्ह करण्याचं काम करत असते कोणतं, लायजेस एन्झाईम. ओके, इट इन्क्लूड ऑल्डोलेजेस, कार्बोक्सिलेज, डिहायड्रोजनेज. बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं लायजेस एन्झाईम जे तर याच्यामध्ये अल्डोलेजेस असेल, कार्बोक्सिलेज असेल किंवा डिहायड्रोटेजेस असेल. तर या डिहायड्रोटेजेस किंवा कार्बोक्सिलेज किंवा अल्डोलेज जे तर ते कोणत्या क्लासिफिकेशनमध्ये येत असतात, लायजेसच्या क्लासिफिकेशनमध्ये येत असतात. एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला सांगितलं फ्युमरेट हायड्रेट्स. ओके, फ्युमरेट हायड्रेटेज जे तर हे या ठिकाणी लायजेसचं एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला दिलेले. एक साधं तुम्हाला रिॲक्शन स्वरूपात दिलेले, अँड हिस्टिडीन मॉलिक्यूल रिॲक्ट विथ डिकार्बोक्सिलेज अँड इन द प्रेझन्स ऑफ हिस्टिडीन वी गॉट हिस्टामाइन प्लस कार्बन डायऑक्साईड. या ठिकाणी रिॲक्शनच आपल्याला नावावरनं कळते, ज्याच्यामध्ये डिकार्बोक्सिलेशन होणार. डिकार्बोक्सिलेशन म्हणजे जो कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल आहे तर तो बाहेर पडणारे, म्हणजे हिस्टिडीनचं रूपांतर हिस्टामाइनमध्ये होत असते. कशामुळे, कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल त्याच्यामधनं बाहेर पडल्यामुळे. ओके, त्यानंतर पाचवं या ठिकाणी क्लासिफिकेशन दिलेलं आहे आयसोमरेज. आयसोमरेजच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर या ठिकाणी आयसोमरेज दिस एन्झाईम कॅटलाइज स्ट्रक्चरल रिअरेंजमेंट विदिन द मॉलिक्यूल. जो मॉलिक्यूल आहे तर त्या मॉलिक्यूलमध्ये असलेली जी स्ट्रक्चरल रिअरेंजमेंट आहे तर त्या स्ट्रक्चरल रिअरेंजमेंटला कॅटलाइज करण्याचं काम आयसोमरेज एन्झाईम करत असते. देअर नॉमेनक्लेचर इज बेस्ड ऑन देअर टाईप्स ऑफ आयसोमरिझम. आणि हे जे एन्झाईम्स आहे आयसोमरेज तर हे त्याचं जे नामकरण आहे तर ते कोणत्या प्रकारचं आयसोमरिझम घडून आणते त्याच्यानुसार त्याचं नाव देण्यात येत असते. दस द एन्झाईम आयडेंटिफाय रेसिमेजेस, इपिमेरेजेस, आयसोमरेजेस, म्युटेजेस. फॉर एक्झाम्पल झायलुलोज आयसोमरेज. या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आयसोमरेजेस जे तर त्याच्यामध्ये या ठिकाणी काही नोन असे आपण म्हणणारे एन्झाईम्स ज्याच्यामध्ये रेसिमेजेस असेल, एपिमेरेजेस असेल, आयसोमरेजेस असेल, म्युटेजेस असेल आणि एक्झाम्पल दिलेले तुम्हाला झायलुलोज किंवा झायलोज आयसोमरेज. ओके, या ठिकाणी एक रिॲक्शन दिलेली तुम्हाला, वेन ग्लुकोज 6 फॉस्फेट मॉलिक्यूल इज रिॲक्ट in the presence of isomerase enzyme we got fructose 6 phosphate. या ठिकाणी ग्लुकोज 6 फॉस्फेटचं रूपांतर या ठिकाणी कशात झालं, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट, कारण ग्लुकोजचा आयसोमर कोण आहे, फ्रुक्टोज. ओके, त्यानंतर 6 तुम्हाला या ठिकाणी अनदर क्लासिफिकेशन दिलेलं आहे ज्याला लायगेजेस किंवा सिंथेटेजेस असं सुद्धा म्हणत असतात. बघा, दिस एन्झाईम विच कॅटलाइज कोव्हॅलंट लिंकिंग ऑफ अ मॉलिक्यूल which will utilize energy obtaining from hydrolysis of energy rich compound that is ATP or GTP. या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला, जे लायगेज एन्झाईम आहे तर हे लायगेज एन्झाईम काय करत असते किंवा आपण म्हणणारे सिंथेटेज एन्झाईम जे तर ते काय करत असते, कोव्हॅलंट लिंकिंग जी तर त्या कोव्हॅलंट लिंकिंगला ब्रेक करते. ब्रेक करत असताना जे एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे तर त्या एनर्जी रिच मॉलिक्यूलचं ज्यावेळेस हायड्रोलिसिस होणार आहे तर त्या हायड्रोलिसिस होत असताना त्यांच्यामधनं जी ऊर्जा बाहेर पडणार आहे तर त्या ऊर्जेचा वापर केला जात असतो, म्हणजे युटिलायझेशन केलं जाणार आहे. ओके, म्हणजेच काय, लायजेसिस किंवा सिंथेटेज एन्झाईमचे तर हे कोव्हॅलंट लिंक मॉलिक्यूलचं कोव्हॅलंट लिंकिंग जी तर तिला कॅटलाइज करण्याचं काम करत असते. आणि ज्यावेळेस हे कॅटलिसिस होणार आहे त्याच्यामध्ये हायड्रोलिसिस होणार आहे त्यावेळेस त्याच्यात असलेले जे एनर्जी रिच कंपाऊंड आहे जसं एडेनोसाईन ट्रायफॉस्फेट असेल किंवा गोनोसाईन ट्रायफॉस्फेट असतील तर यांच्यामधनं जी ऊर्जा बाहेर पडणार आहे तर तिचा काय केलं जाणार आहे, युटिलायझेशन म्हणजे वापर केला जाणार आहे. ओके, एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला सांगितलं बघा, ग्लुटॅथिओन सिंथेटेज, पायरुवेट कार्बोक्सिलेज. या ठिकाणी हे वेगवेगळे एक्झाम्पल दिलेले. एक साधं आपण रिॲक्शनच्या स्वरूपात आपण पाहणार आहे. वेन पायरुवेट मॉलिक्यूल इज रिॲक्ट विथ कार्बन डायऑक्साईड मॉलिक्यूल ATP मॉलिक्यूल इन द प्रेझन्स ऑफ पायरुवेट कार्बोक्सिलेज ऑक्झॅलो ॲसिटेट प्लस ADP प्लस IP. या ठिकाणी काय सांगितलं आहे, ज्यावेळेस पायरुवेट मॉलिक्यूल जो आहे हा कार्बन डायऑक्साईड ATP आणि पायरुवेट कार्बोक्सिलेज एन्झाईमच्या उपस्थितीमध्ये यावेळेस रिॲक्टेड होत असतो, म्हणजे रिॲक्शन घडून येते, त्यावेळेस आपल्याला पायरुवेटपासनं ऑक्झॅलो ॲसिटेट तयार होत असते, ATPचं रूपांतर ADPमध्ये होत असते आणि एक फॉस्फेट ग्रुप जो आहे तर तो बाहेर पडत असतो. म्हणजे काय, वेन पायरुवेट इज रिॲक्ट विथ कार्बन डायऑक्साईड ATP इन द प्रेझन्स ऑफ पायरुवेट कार्बोक्सिलेज एन्झाईम वी गॉट ऑक्झॅलो ॲसिटेट प्लस ATP प्लस IP.
ओके, तर हे एक सिम्पल या ठिकाणी क्लासिफिकेशन तुम्हाला एन्झाईमच्या बाबतीत दिलेलं आहे. याचे उदाहरणं जे तर ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आता हे जे एन्झाईम्स आहे तर या एन्झाईमची ॲक्शन जी अभिक्रिया जी तर ती कशा प्रकारे घडून येणार आहे. तर बघा, द एन्झाईम कॅटलाइज केमिकल रिॲक्शन बिगिन विथ द बाइंडिंग ऑफ सबस्ट्रेट टू ॲक्टिव्ह साईट ऑन अ एन्झाईम. या ठिकाणी काय सांगितलं आहे, कोणतंही एन्झाईम जे तर ते कॅटॅलिसिस किंवा केमिकल रिॲक्शन जी तर तिला सुरुवात केव्हा करणार आहे, ज्यावेळी सबस्ट्रेट जो आहे तर तो एन्झाईमचा बाइंडिंग साईटला किंवा ॲक्टिव्ह साईटला बाइंड होईल त्यावेळेस. लक्षात, म्हणजेच काय, एन्झाईमवर सबस्ट्रेट ज्यावेळेस बाइंड होईल, काय सांगितलं मी तुम्हाला, एन्झाईमवर ज्यावेळी सबस्ट्रेट बाइंड होईल त्यावेळेस त्या केमिकल प्रोसेसला सुरुवात होणार. बघा, द ॲक्टिव्ह साईट इज अ स्पेसिफिक रिजन ऑफ एन्झाईम विच कंबाईन विथ सबस्ट्रेट. आणि ही जी ॲक्टिव्ह साईट आहे जी एन्झाईमवर प्रेझेंट असणार आहे, ही ॲक्टिव्ह साईट विशिष्ट प्रकारच्या सबस्ट्रेटला काय होणार आहे, कंबाईन होणार आहे. बघा, द बाइंडिंग ऑफ सबस्ट्रेट टू द एन्झाईम कॉजेस चेंजेस इन डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन केमिकल बॉन्ड ऑफ अ सबस्ट्रेट. ज्यावेळीस एखाद्या विशिष्ट प्रकारच्या एन्झाईमवर विशिष्ट प्रकारचा सबस्ट्रेट बाइंड होतो त्यावेळीस सबस्ट्रेटमध्ये असलेले जे इलेक्ट्रॉन्स आहे तर त्या इलेक्ट्रॉन्समध्ये चेंज बघायला भेटतो, आपल्याला डिस्ट्रीब्युशन पाहायला मिळत असते. आलं लक्षात का, कारण त्या इलेक्ट्रॉन्समध्ये काय असणारे वेगवेगळे केमिकल बॉन्ड्स. आलं लक्षात. बघा, ड्यू टू दिस अल्टिमेटली कॉजेस अ रिॲक्शन दॅट लीड्स टू फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट्स. व्यवस्थित लक्षात घ्या मी काय सांगतोय, डायग्राम पाहू शकतात. हा सबस्ट्रेट आहे, हे एन्झाईम. ओके, या सबस्ट्रेटला ज्यावेळेस या ठिकाणी किंवा आपण म्हणूया या एन्झाईमला ज्यावेळेस बाइंडिंग साईटवर हा सबस्ट्रेट अटॅच होतो त्यावेळेस सबस्ट्रेटमध्ये असलेले जे वेगवेगळे या ठिकाणी मॉलिक्युल्स किंवा इलेक्ट्रॉन्स आहे तर ते इलेक्ट्रॉन्समध्ये जे केमिकल बॉन्डिंग आहे तर तिच्यामध्ये चेंजेस पाहायला मिळत असतात आणि ऑटोमॅटिकली या ठिकाणी काय घडून येत असते, रिॲक्शन घडून येते आणि रिॲक्शन झाल्यानंतर प्रोडक्टची निर्मिती होत असते. ओके, बघा, the product are released from enzyme surface to regenerate and enzymes for another reaction. या ठिकाणी काय सांगितलंय, प्रोडक्ट तयार झाल्यानंतर एन्झाईम जे तर एन्झाईम हे रिजनरेट होत असतात का, कारण त्यांना दुसरी रिॲक्शन घडवून आणावी लागत असते. ओके, म्हणजे त्या प्रोडक्ट्समधनं ते एन्झाईम जे तर ते बाहेर पडून जात असतं. देअर आर two models explain the mechanism of forming of enzyme substrate complex. या ठिकाणी दोन मॉडेल दिलेले, त्या दोन मॉडेलमध्ये या ठिकाणी आपण म्हणणारे जे एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स जे तर तो कशा प्रकारे तयार होत असतो याच्या बाबतीत. ओके, या ठिकाणी डायग्राममध्ये सुद्धा पाहू शकता तुम्ही, हा जो आहे तर हा विशिष्ट प्रकारचा सबस्ट्रेट आहे आणि या ठिकाणी हे जे दुसरा घटक दिलेला आहे तर हे एन्झाईम आहे. ओके, या ठिकाणी दुसरी डायग्राम जी त्याच्यामध्ये काय तयार झालेलं आहे, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. ओके, मग या ठिकाणी बघा जी ॲक्टिव्ह साईट आहे तर ती ॲक्टिव्ह साईट या ठिकाणी काय झालेली, सबस्ट्रेट व्यवस्थित फिट व्हावा म्हणून एन्झाईमनं त्याच्या स्ट्रक्चरमध्ये चेंज केला आणि ॲक्टिव्ह साईटचा शेप चेंज केल्यामुळे सबस्ट्रेट जो आहे तर तो विशिष्ट प्रकारचा जो एन्झाईम आहे त्याच्यासोबत बाइंड होतो. ओके, बघा, पहिला मॉडेल या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे लॉक अँड की मॉडेल. लॉक अँड की मॉडेलच्या बाबतीत जर म्हणलं तर या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, द स्पेसिफिक ॲक्शन ऑफ एन्झाईम विदिन अ सिंगल सबस्ट्रेट कॅन एक्सप्लेन बाय युझिंग लॉक अँड की मॉडेल. विशिष्ट प्रकारचे एन्झाईमचे तर त्यांची विशिष्ट प्रकारची जी सिंगल सबस्ट्रेटसोबतचे रिॲक्शन घडून येणार आहे तर ही सिंगल किंवा विशिष्ट प्रकारच्या सबस्ट्रेटवर विशिष्ट प्रकारचं एन्झाईमची ज्यावेळेस रिॲक्शन घडते त्यावेळेस चांगल्या प्रकारे जर एक्सप्लेन करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण लॉक अँड कीचा वापर करत असतो. लॉक अँड की मॉडेल असं सुद्धा म्हणत असतात. मीन्स व्हॉट, स्पेसिफिक की ओपन स्पेसिफिक लॉक. लक्षात. आता आपलं घर असते, घराला या ठिकाणी आपण विशिष्ट प्रकारचं कुलूप आणत असतो, लक्षात, लॉक आणत असतो. मग या लॉकला कोणत्याही की लागतात का, नाही, त्या लॉकच्या ज्या की आहेत किंवा चाबी तीच लागणार आहे. लक्षात. म्हणून या ठिकाणी काय सांगितले, विशिष्ट प्रकारचे जे एन्झाईम आहे तर ते विशिष्ट प्रकारच्या सबस्ट्रेटसोबत बाइंड होत असतात आणि हे चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करण्यासाठी आपण लॉक अँड की मॉडेलचा यूज करत असतो. हा जो लॉक अँड की मॉडेल आहे तर याचं पोस्टुलेशन जे तर ते 1894 एमिल फिशर नावाचा जो एमिल फिशरनं 1894 या ठिकाणी या लॉक अँड की मॉडेलची मांडणी केलेली. या मॉडेलमध्ये काय असणार आहे बघा, लॉक इज अ एन्झाईम अँड की इज अ सबस्ट्रेट. मॉडेलमध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला, लॉक जे तर ते कोण आहेत, एन्झाईम, आणि चाबी कोण आहे या ठिकाणी, सबस्ट्रेट. ओनली द करेक्ट साइज की फिट इन टू की होल
ऑफ लॉग. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, करेक्ट म्हणजे जी ॲप्रोप्रिएट या ठिकाणी की म्हणजे विशिष्ट प्रकारचा सबस्ट्रेटच विशिष्ट प्रकारचा एन्झाईमवर काय होणार आहे, बाइंड होणार आहे किंवा त्याच्यासोबत फिट होणार आहे. ओके, साधं या ठिकाणी तुम्हाला खाली एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. हे आहे एन्झाईम, ओके, आणि हा आहे सबस्ट्रेट. ओके, एन्झाईमला या ठिकाणी 2 ॲक्टिव्ह साईट दिलेले आहे तुम्हाला आणि सबस्ट्रेट जो आहे तर त्याच्यावर या ठिकाणी 2 घटक आहे जे ॲक्टिव्ह साईटमध्ये व्यवस्थित फिट होत असतात. मीन्स वॉट, ज्यावेळेस एन्झाईम आणि सबस्ट्रेट बाइंड होतात त्यावेळेस काय तयार होणार आहे, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स काय तयार होत असतो, एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. आलं लक्षात. आणि एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर पुन्हा या कॉम्प्लेक्समधनं एन्झाईम बाहेर पडतायत आणि प्रोडक्ट जशाला तसे राहतात. बघा या ठिकाणी 2 प्रोडक्ट्स तयार झाले, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. आलं लक्षात. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज कशापासून तयार झाले, शुक्रोजपासून. ओके, एन्झाईम बाहेर पडलं. एन्झाईम का बाहेर पडले, कारण याला अनदर रिॲक्शन घडवून आणायची. ओके, म्हणजे या ठिकाणी काय सांगू शकतो एका वाक्यात, इट मीन्स दॅट स्पेसिफिक की ओपन स्पेसिफिक लॉक, म्हणजेच काय, विशिष्ट प्रकारची चाबीच विशिष्ट प्रकारचं कुलूप उघडू शकते. ओके, दुसऱ्या या ठिकाणी मॉडेल दिलेलं आहे तुम्हाला, इंड्युस्ड फिट मॉडेल, ज्याला फ्लेक्सिबल मॉडेल असं सुद्धा म्हणत असतात. हा कॉशलँड नावाच्या सायंटिस्टनं 1959 मध्ये या ठिकाणी इंड्युस्ड फिट थेरीच्या स्वरूपात मांडलेलं आहे. ओके, बघा, विच स्टेट दॅट अप्रोचेस ऑफ अ सबस्ट्रेट इंड्यूस कन्फर्मेशनल चेंजेस इन एन्झाईम. या ठिकाणी काय सांगितलंय, कॉशलँडनं जो मॉडेल मांडलाय कोणता, इंड्युस्ड फिट मॉडेल. तर या इंड्युस्ड फिट मॉडेलमध्ये काय सांगितलं त्याने, सबस्ट्रेट जो आहे तर त्याच्यामध्ये कन्फर्मेशनल चेंजेस घडून आणत असतं. म्हणजे जो विशिष्ट प्रकारचा सबस्ट्रेट आहे तर तो इंड्यूस होत असतो आणि तो इंड्यूस झाल्यामुळे जे एन्झाईम आहे तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, कन्फर्मेशनल चेंजेस घडून येणार आहे. It is more accepted model to understand the mode of action of enzyme. म्हणजे आपल्याला एखाद्या विशिष्ट प्रकारचे एन्झाईम समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात जास्त प्रमाणात जो मॉडेल यूज केला जात असतो तर तो कोणता आहे, फ्लेक्सिबल मॉडेल, ज्याला इंड्युस्ड फिट मॉडेल असं सुद्धा म्हणत असतात, ज्याची मांडणी कॉशलँडनं केलेली. ओके, बघा, अनलाइक द लॉक अँड की मॉडेल, the induced fit model show the enzymes are rather flexible structure in which active site continuously reshaped by the interaction with the substrate until the time of substrate is completely bound on it. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, जसं लॉक अँड की मॉडेलमध्ये आपल्याला या ठिकाणी एन्झाईम आणि सबस्ट्रेटचं स्वरूप पाहायला भेटते, त्याचप्रमाणे इंड्युस्ड फिट मॉडेलमध्ये सुद्धा आपल्याला जे सबस्ट्रेट आणि एन्झाईम आहे यांच्या बाबतीत पाहायला मिळतं. फक्त या ठिकाणी काय असते की जे इंड्युस्ड फिट मॉडेल आहे याच्यामध्ये फ्लेक्झिबल स्ट्रक्चर असणार आहे. एन्झाईम जे तर त्याचं फ्लेक्झिबल स्ट्रक्चर असणार आहे, ज्याच्यामुळे ॲक्टिव्ह साईटची तर ती वारंवार त्या ठिकाणी तिचा जो शेप आहे तर तो चेंज करत असते. लक्षात, कशामुळे चेंज करत असते, तर या ठिकाणी आपण म्हणणार आहे इंटरॅक्शन जी सबस्ट्रेटची, तर ही इंटरॅक्शन ज्यावेळेस एन्झाईमसोबत घडून येणार आहे, सबस्ट्रेटची काय सांगितलं तुम्हाला, इंटरॅक्शन ज्यावेळेस एन्झाईम सोबत घडून येणार आहे त्यावेळेस सबस्ट्रेट काय होणार आहे, एन्झाईमला बाइंड होणार. बाइंडिंग साईटला काय म्हणतात, ॲक्टिव्ह साईट. आलं लक्षात. तर या ॲक्टिव्ह साईट ज्या आहेत तर त्या कंटिन्युअसली चेंज होत राहतात केव्हापर्यंत, जोपर्यंत सबस्ट्रेट जो आहे तर तो कम्प्लिटली एन्झाईमवर बाउंड होत नाही तोपर्यंत. ओके, साधा एक्झाम्पल या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. ई म्हणजे एन्झाईम आणि एस म्हणजे सबस्ट्रेट. लक्षात, हा सबस्ट्रेट काय होतोय, एन्झाईम सोबत बाइंड होतो, म्हणजे काय तयार झालं, कॉम्प्लेक्स फ्लेक्सिबल मॉडेल. आलं लक्षात. आणि नंतर मग तुम्हाला काय सांगितलं की एन्झाईम मधनं काय होणार आहे आता, जो कॉम्प्लेक्स फ्लेक्सिबल मॉडेल आहे तर याच्यामधनं एन्झाईम आणि प्रोडक्ट बाहेर पडणार आहे. ओके, तिसरी जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये प्रोडक्ट्स आपल्याला दिसतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एन्झाईम जे तर त्याचं क्लासिफिकेशन आणि सबस्ट्रेट आणि एन्झाईम यांच्यामध्ये जी मेकॅनिकल किंवा जी आपण म्हणणारे ॲक्शन घडून येत असते त्याच्या बाबतीत शिकलो. ओके, थँक्यू.